नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने. यूट्यूबच्या बातमी या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आचारसंहिता सुरू झालेली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारला 1 वर्ष पूर्ण झालेले आहेत. या सर्व कालखंडामधल्या आताच नुकतंच हिवाळी अधिवेशन नागपूरला पार पडलं. या संदर्भातली संपूर्ण माहिती घेण्यासाठी आता आपण शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याबरोबर आहोत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की मागच्या वर्षभरामध्ये ते निवडून आल्यानंतरचे 1 वर्ष जे पूर्ण झालं त्यामध्ये त्यांची काय काय कामं मतदारसंघासाठी झाली, ह्या अधिवेशनात आपल्या शिवाजीनगरला काय मिळालं आणि येऊ घातलेल्या महापालिका निवडणुका कशा पद्धतीने असतील या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम 1 वर्ष पूर्ण झालेले, तुमचा कालखंड 1 वर्षाचा झालेला आहे. त्यात सुरुवातीला तुम्हाला शुभेच्छा त्याबद्दल. आणि ह्या 1 वर्षामध्ये शिवाजीनगर मतदारसंघाला काय आपण दिलेलं आहे? नाही, सर्वप्रथम ह्या वर्षभरात महायुती सरकारला 1 वर्ष पण पूर्ण झाले आता. आणि मला आनंद आहे की सर्वात प्रथम आपल्या ज्या लाडकी बहीण योजना जी आपल्या महायुती सरकारने सुरू केली आणि विरोधक नेहमी म्हणायचे की ती योजना बंद होणार आहे, आज आपल्याला हे प्रस्थापित झालं की वर्षभर योजना ती चांगल्या पद्धतीने राबवली गेली. आणि आत्ताच मुख्यमंत्र्यांनी ते असेंब्लीमध्ये परवा जाहीरसुद्धा केलं की पूर्ण 5 वर्ष ही योजना चालू राहील. आणि त्यामुळं आपल्या महाराष्ट्रातल्या आणि तसंच शिवाजीनगर भागातील सर्व ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यापर्यंत ती योजना पोचली, ह्याचा एक मला आनंद आहे. आपल्या महायुती सरकारची जी सेवा समर्पणाच्या भावनेने ही योजना जाहीर केली ती चालू आहे आणि चालू राहणार आहे. मला असं वाटतं की हे एक वचनपूर्तीच्याच दृष्टिकोनाने आपण केलेलं पाऊल आहे, उचललेलं पाऊल आहे. त्याच पद्धतीने मग इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट बघितलं तर मला आनंद वाटतो की आपला युनिव्हर्सिटीचा जो पूल आहे त्यातला आपण एक भाग सुरू झाला आणि त्याच्याने जो आपला ट्रॅफिकचा बराचसा प्रश्न त्या भागातनं येण्याचा थोडा प्रमाणात तरी तो सुरळीत झाला. आणि आता परवाच्या अधिवेशनामध्ये PMRDAची मीटिंग झाली विस्तृत. आणि आता आम्ही निर्णय घेतला की 15 जानेवारीपर्यंत पूर्ण जो पूल आहे तो सर्वचा सर्व खुला करायचा नागरिकांसाठी. त्याची भूमिपूजन, त्याचं उद्घाटन ही करायची पण गरज नाही. आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब तिघांनीही स्पष्ट PMRDAला निर्देश दिले की 15 जानेवारीच्या आतच तो तातडीने पुणेकरांसाठी खुला करावा. हा एक मला असं वाटतं की खूप मोठा विद्यापीठ चौकातील जो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होता तो आता सुटताना मला दिसत आहे आणि त्याचा मला आनंद आहे. तो ह्या 1 वर्षभरात सातत्याने फॉलोअप घेऊन महापालिका निवडणुकीच्या विजयाचं बक्षीस पुणेकरांना मिळणार ते मला असं वाटतं की ह्याच्यात आपण सगळ्यांनीच गेल्या 5 वर्षात पाहिले की खूप त्रास झाला, पुणेकरांना त्रास झाला आणि त्यांनी सहनशीलता दाखवली. पण एक आनंद आहे की इथून पुढच्या 25, 30, 40 वर्ष तरी ह्या पुलामुळे इकडचा जो ट्रॅफिक कोंडी होती त्याच्यात नक्की आपल्याला निजात मिळेल. दुसरं अजून काही महत्त्वाचं? दुसरं जे एक प्रकल्प आपला रखडला आहे आपलं ST स्टँडचं जे काही MOU पेंडिंग आहे त्याच्या बाबतीतले तातडीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत की तो MOU तातडीने करून त्याचे टेंडर काढण्यात यावं आणि लवकरात लवकर तो मार्गी लावावा. दुसरा आपला जो काही खडकीचा अंडरपास आहे रेल्वे ओव्हरब्रिजचा, म्हणजे अंडावगुनी केंद्राच्या इकडचा, तर तो सुद्धा तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी आयुक्त साहेबांना दिलेले आहेत. पण त्या अनुषंगाने मला पूर्ण विश्वास आहे की ही जी दोन्ही महत्त्वाची कामं आहेत ही पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये त्यांचं टेंडर लागून आपण त्याची वर्क ऑर्डर देऊ शकू असा आपला प्रयत्न आहे. त्याच्यानी पुढच्या काळामध्ये जसं युनिव्हर्सिटीचा ट्रॅफिकचा प्रश्न सुटला तसा मग खडकीचा ट्रॅफिकचा प्रश्न लवकर सुटेल. आणि त्याच पद्धतीने काळांतरात जो ST स्टँडचा एक प्रामुख्याने मोठा विषय तो सुद्धा इंटिग्रेट होऊन ST स्टँड जो शिवाजीनगर ST स्टँड परत त्याच्या मूळ जागेवर. खडकीचा विषय अजून राहिलेला आहे, तो काही हल्लाय? आता हे अधिवेशन 7 दिवसाचं अधिवेशन होतं. एवढ्या प्रयत्न आमचा चालला होताच पण ह्या अधिवेशनात ते काही शक्य झालं नाही. पण मी मुख्यमंत्र्यांशी स्वतः बोललो आणि येणाऱ्या काळानंतर निवडणुका जशा संपतील तसं खडकीच्या विषयाला गती येईल
आणि 2026 मध्ये त्याचं पूर्ण विलिनीकरण हे नक्की नक्की होईल, होईल. यात कुठला शंका नाही. बरं, आता ह्या अधिवेशन ऍक्च्युअली झालं 7 दिवसाचं, म्हणजे त्याच्यामध्ये खूपच घाईगडबड आम्ही चॅनलवर सुद्धा बघत होतो की सगळेजणच आपापले प्रश्न मांडायचे होते, पण काही मिळालंय का आपल्याला शिवाजीनगरसाठी, किंवा असे काही विषय आहेत की जे लगेच मार्गी लागण्यासारखे आहेत? काही आहे आपल्याकडं? मी तेच म्हणलो की ना, आता राहिलेला आपला जो विद्यापीठाचा पूल आहे तो लगेच तातडीने कंप्लीट होईल, त्याचं उद्घाटन होऊन जाईल. हा एक त्याच्यातला मोठा म्हणजे उपलब्धी असं म्हणता येईल की आता ते होणारच आहे. पण त्याच्याबरोबरच एकंदरीत आता येणाऱ्या काळामध्ये जसं मी म्हणलो की शिवाजीनगर एस टी स्टँड असेल, खडकीचा अंडरपास असेल, त्याच्यानंतर आपण जे काही एकंदरीत शिवाजीनगर तसा विचार न करता आपण आउटर रिंग रोड असेल, इनर रिंग रोड असेल, त्याची मी मागणी केली. आउटर रिंग रोडचे तर आता टेंडरसुद्धा हे झालेले आहेत, म्हणजे टेंडरसुद्धा अलोकेट झालेले आहेत. हे लवकर केलं तर एकंदरीतच पूर्ण ट्रॅफिक व्यवस्थेमध्ये आपल्याला चांगले ग्रिप मिळेल, पुण्याच्या इकॉनॉमीला खूप मोठी गती मिळेल. त्याच पद्धतीने मी पुरंदर एअरपोर्ट हा लवकर व्हावा, ओके, कारण नवी मुंबईचा आता एअरपोर्ट झाला आहे, तर त्याच्याने खूप फरक हा पडलेला आहे. तर तसाच त्याच धर्तीवरती लवकरात लवकर समजा आपण 5 वर्ष बघा, आता विद्यापीठ पुलाला 5 वर्ष झाली, हो हो हो, पाहता पाहता आपला पुरंदरचा एअरपोर्ट सुद्धा झाला. ओके. तर तातडीने आपल्याला तिथे सुद्धा खूप म्हणजे अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रात त्याचा मोठा बेनिफिट होईल आणि पुणेकरांना तर होईलच. त्यामुळे असे काही विषय आहेत. मेट्रोचे जे फेज 2चे जे काही DPR क्लिअरन्सेस असतील, लँड क्लिअरन्सेस असतील, DPR फास्टॅग करणं असेल, हे सगळं तातडीने करावं अशी मागणी केली, जेणेकरून आपली ओव्हरऑल सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं नेटवर्क वाढेल. अशा पद्धतीने आता सगळा प्रयत्न चालू आहे. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं, सगळे म्हणजे मागच्या 9 वर्षानंतर इलेक्शन होतं ते, आणि 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज होणार, आणि 2 वेळा उलटवणी मिळाली, जाहीर झाली, कॅन्सल झाली, आता शेवटी हो घातलेली आहे. शिवाजीनगरचा विचार केला तर मागच्या वेळेस 12च्या 12 नगरसेवक हे भाजपचे होते, आणि त्यामुळे आता तुमच्यावर ती जबाबदारी खरं तर आहे, आणि अधिवेशन संपलं आणि तुम्ही आता इलेक्शनच्या कामाला लागताय. काय चित्र तुम्ही बघताय? म्हणजे कामं तर आहेच, पण भविष्यात आता तुमच्याकडे इच्छुकांची भरपूर गर्दी आहे, भरपूर अर्ज आले होते, कसं बघताय तुम्ही या? मला असं वाटतं की सर्वात प्रथम मला खूप आनंद आहे की या इलेक्शन जाहीर झाले, कारण लोकशाहीमध्ये जोपर्यंत सर्व स्तंभ जे असतात, म्हणजे त्याचे जे स्ट्रक्चर बनले, म्हणजे विधानसभा असेल, लोकसभा असेल, महानगरपालिका असेल, हे सगळं स्ट्रक्चर जोपर्यंत फुल्ली ऑपरेशनल नसतं तोपर्यंत होलसम डेव्हलपमेंट ही होत नाही. आणि मागच्या 4 वर्षामध्ये नक्कीच त्याची उणीव जाणवत होती की लोकप्रतिनिधी, नगरसेवक हे ही जी इन्स्टिट्यूशन आहे हीच समजा इन प्लेस नव्हती, तर त्याचा नक्कीच पुण्याच्या डेव्हलपमेंटमध्ये जे कॉन्ट्रीब्युशन, महत्त्वपूर्ण योगदान असतं रोजच्या ज्या कामाच्या संदर्भात, रोजच्या अडचणी च्या संदर्भात जे असतं, त्याच्यामध्ये नक्कीच एक मोठा व्हॅक्यूम होता. त्यामुळे पहिले म्हणजे तो आनंद आहे की आता इलेक्शन जाहीर झालेत आणि 16 जानेवारीला 15 जानेवारीला मतदान आहे आणि 16 जानेवारीला निकाल लागेल, आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सर्व सहकारी नगरसेवकांच्या माध्यमातून चांगलं काम होईल. पुढच्या वर्षात शिवाजीनगरमध्ये अजून लोकांची सेवा करता येईल, हा मला पूर्ण विश्वास आहे. दुसरं, जो मॅन्डेट मागच्या 2017मध्ये शिवाजीनगरच्या सर्व नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला व RPI असेल, जे काय आमचे सगळे सोबत घटक होते, ह्या सगळ्यांना जो मॅन्डेट दिला होता, मला पूर्ण विश्वास आहे की त्याच्यापेक्षा जास्ती चांगल्या मॅन्डेटनी यावेळेला भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टी, RPI आणि जे आमचे सहकारी मित्रपक्ष आहेत त्यांचं एक म्हणजे मोठा मॅन्डेट हा नक्कीच शिवाजीनगर मतदारसंघाचे लोक आम्हाला देतील, हा मला पूर्ण विश्वास आहे. आता सगळीकडे म्हणजे फक्त पुण्यातच नाही किंवा शिवाजीनगरमध्येच नाही, संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा एक चित्र दिसतंय की भाजप विरुद्ध सगळे पक्ष, मग त्याचा काही डॅमेज आपल्याला जाणवतोय आपल्या भागामध्ये? साधारणतः आपण बघितलं तर मागच्या समजा अनेक राज्यांच्या तुम्ही निवडणुका घेतल्या तर भाजप विरुद्ध सगळे पक्ष असंच झाले. लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध सगळे पक्ष अशीच झाली. पण मला असं वाटतं की मतदार हे हुशार आहेत, ते पाहत आहेत की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाकडे भारत कुठे चालला आहे. त्यामुळेच ते एवढं ऐतिहासिक मॅन्डेट महायुती सरकारला दिलं. त्यामुळे कितीही विरोधक एकत्र झाले ते त्यांना मतदारांना लक्षात येतं की ह्यांना फक्त एकत्र का व्हायचं आहे, कारण भाजप ज्या गतीने वाढते त्यांना थांबवणं प्रत्येकाला शक्य नाही, म्हणून ते एकत्र होतात. त्यांचा कुठला एजेंडा आहे
की ज्याच्याकडे पाहून मतदार त्यांना मतं देईल असं मला कुठे दिसत नाही. Okay. त्यामुळे नुसतं अॅरिथमेटिक एकत्र आल्याने काही त्यांनी काही परिणाम होईल असं वाटत नाही. काही त्यांनी विकासाचा अजेंडा सबमिट केला तर त्याच्यावरती बोलता येईल, पण आत्ता तरी तसं काही दिसत नाही. मग अजून काही महत्वाची की भारतीय जनता पक्षाकडे आता इच्छुकांची संख्या खूप वाढली आहे, खूप इच्छुक आहेत आणि जागा लिमिटेड आहेत. म्हणजे मला वाटतं 12च्या जे नगरसेवक आपल्या भागात असणार आहेत त्याच्याऐवजी तिथं 50-60 इच्छुक त्याच्यामध्ये आहेत. मग हे कसं तुम्ही कंट्रोल करणार आहे? कारण की ही जबाबदारी तुमच्याकडे जास्त असणार. कसं आहे की पक्षाची एक सिलेक्शनची प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये आम्हाला सर्वप्रथम आनंद आहे, अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीची च्याकडनं तिकीट मागण्यासाठी किंवा इच्छुक असण्यासाठी इतकी लोक आज उत्सुक आहेत. म्हणजे ते भारतीय जनता पार्टीमध्ये विश्वास ठेवतात. त्यांना माहिती की भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी आहे की जी खऱ्या अर्थाने देशाच्या हिताचा विचार करते, महाराष्ट्राच्या हिताचा विचार करते, पुण्याच्या हिताचा विचार करते. आणि त्यामुळं नक्कीच आमची जी एक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतनं प्रत्येक राज्याच्या निवडणुकांमध्ये आपण बघू प्रत्येक ह्या प्रक्रियेला खूप व्हॅल्यू असतो. तेव्हा ती प्रक्रिया आता चालू आहे आणि त्या पद्धतीने ज्या पद्धतीने ती प्रक्रिया पार पडते तसे निर्णय घेतले जातात. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की योग्य निर्णय हे नक्की होईल आणि जे कोण लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीकडनं निवडणुकीत उतरतील ते नक्कीच पूर्ण निकष जे पाहिले जातील त्याच्यातनं योग्य सिलेक्शनच होईल असा मला पूर्ण विश्वास आहे. मित्रांनो, हे होते आमदार सिद्धार्थ शिरोळे ज्यांनी निवडणुकीसंदर्भात थोडंसं काय म्हणतात त्याला मत कारण की इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे ते सुद्धा संभ्रमात आहेत. कारण की वर्किंग कमिटी त्यांची वरती आहे, त्यानुसार निकाल आणि किंवा उमेदवारी जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या काळामध्ये आपण त्यांना भेटत राहणार. त्यांच्या बाकीच्या प्लॅनिंग्स किंवा निवडणूक रणनीती सुद्धा आपण त्यांच्याकडनं पुढच्या काळामध्ये जाणून घेणार आहोत. तोपर्यंत आमदार साहेब धन्यवाद. थँक्यू.